नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला असणार आहे डी-वाटो युनिव्हर्सिटी रिलेटेड. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की उद्यापासून म्हणजे 12 तारखेपासून तुमचे डी-वाटोचे रेग्युलर आणि सप्लिमेंटरी एक्झामिनेशन जी आहे ती स्टार्ट होत आहे. तर मित्रांनो, पेपरला जाण्याअगोदर आपण कोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात घेतल्या पाहिजे. त्यानंतर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इम्पॉर्टंट टिप्स फॉर पेपर रायटिंग, म्हणजे पेपर रायटिंग करताना कुठल्या टिप्स ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत, जेणेकरून आपल्याला चांगले मार्क्स जे आहेत ते मिळतील. आणि त्यासोबतच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हॉल तिकीटवर जे इन्स्ट्रक्शन आहेत किंवा साईन कुठली महत्त्वाची आहे त्याविषयीसुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तर त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला भेटत राहतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. काही प्रश्न असल्यास कमेंट करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूयात. मित्रांनो, सर्वात प्रथम आपण बघूयात हॉल तिकीटपासून. मित्रांनो, तुम्ही जर का हॉल तिकीट डाउनलोड केलं नसेल तर तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करून टाकायचे आहे. आपण त्या संबंधित व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जे आहे ते हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. मित्रांनो, सर्वात महत्त्वाची जी या ठिकाणी इन्स्ट्रक्शन आहे ती तुमचं एक्झामिनेशन हॉल तिकीट जे आहे ते प्रिन्सिपल सरांच्या स्टॅम्प आणि सिग्नेचरशिवाय जे आहे ते व्हॅलिड होणार नाही. तर त्या ठिकाणी तुम्ही सर्वात प्रथम प्रिन्सिपल सरांचा स्टॅम्प आणि सिग्नेचर जे आहे ते व्हॅलिड घ्यायचे आहे. त्यानंतर महत्त्वाचे म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी बघा तुम्ही पेपर, बुक जे आहे कुठलंही इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस जे आहे, जे जनरल इन्स्ट्रक्शन्स असतात ते त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत, तर ते तुम्ही अलाव नाही आहे. त्यानंतर मित्रांनो, तिसरं इन्स्ट्रक्शन जे आहे ते तुमच्या सीटवर तुम्ही 10 मिनटा पहिले एक्झामिनेशन हॉलमध्ये तुम्ही अर्ध्या तासा पहिलेच येऊन बसायचे आहे मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला जे आहे एक्झामिनेशन हॉल वगैरे शोधण्यास मदत होईल. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी तुमचे जे डेट्स आणि टाईम आहेत ते तुमच्या हॉल तिकीटवर जे आहेत ते दिलेले नाही आहेत. ते तुमच्या टाईम टेबलप्रमाणे असणार आहेत. 12 तारखेपासून म्हणजे उद्यापासून तुमचा फर्स्ट पेपर जो आहे तो स्टार्ट होत आहे. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी कॉलेज स्टॅम्प आणि प्रिन्सिपल सरांची साईन घ्यायची आहे. त्यासोबतच HOD सरांची सुद्धा साईन घ्यायची आहे आणि या ठिकाणी तुमची साईन तुम्ही करायची आहे. तर आय होप मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की कुठली साईन जी आहे हॉल तिकीटवर इम्पॉर्टंट आहे. मित्रांनो, तुमचं जर का हॉल तिकीट डाउनलोड होत नसेल तर तुम्ही त्वरित कॉलेजशी, स्टुडंट सेक्शन किंवा एक्झाम कोऑर्डिनेटरशी संपर्क साधायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी इन्स्ट्रक्शन देखील डी-वाटोच्या ग्रुपवरून आलेले आहेत. तर यामध्ये मला काही चेंजेस वाटला नाही म्हणून मी हे एक्सप्लेन करत आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता प्रिपरेशनसाठी जे आहे तुम्ही आता तुमच्याकडे टाईम कमी आहे मित्रांनो, तर यावर आपण व्हिडिओ बनवलेला आहे की अभ्यास कसा करायचा. तर या ठिकाणी मित्रांनो आपण बघणार आहोत जे आहे ॲटलिस्ट तुम्ही 3 युनिट्स जे आहेत ते फक्त रीड आता करू शकता किंवा लक्षात ठेवू शकता. त्यानंतर मित्रांनो ऑल युनिट्स म्हणून तुम्ही 4 युनिट्स जे आहेत ते मिनिमम प्रिपेअर करू शकता. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही 2 युनिट जरी प्रिपेअर करीत ते तुमचे पासिंग मार्क्स जे आहेत ते कव्हर होतात. त्यासोबतच मित्रांनो, महत्त्वाचे म्हणजे तुमचे कन्सेप्ट जे आहेत ते तुम्ही समजण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना रिमेंबर ठेवण्याचा प्रयत्न करा. नंतर मित्रांनो, जर का तुमच्या क्वेश्चनमध्ये फिगर्स, ब्लॉक डायग्राम किंवा फ्लोचार्ट असेल तर त्यांना तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यावरून तुम्हाला एक्सप्लेनेशन जे आहे ते तुमच्या भाषेत करता येते. त्यानंतर मित्रांनो, न्यूमेरिकल जर का विषय असेल तर तुम्ही प्रॉब्लेम सॉल्विंग स्टेप्स ज्या आहेत त्या लक्षात ठेवू शकता विथ फॉर्म्युलीज. मित्रांनो, जर तुम्ही स्वतःच्या नोट्स तयार केल्या असतील तर तुम्ही त्या नोट्स प्रिफर करू शकता, कारण पुस्तकी लँग्वेज जी असते ती थोडी डिफिकल्ट असते. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, आपण आता पेपर रायटिंगचे जे आहेत टिप्स पाहूयात. मित्रांनो, कॉन्फिडंट तुम्ही पेपर द्यायचा आहे. जेवढं तुम्ही अभ्यास केलेला आहे तेवढा लिहिण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर मित्रांनो, शक्यतो तुम्ही ऑल क्वेश्चन्स जे आहेत ते अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर मित्रांनो, क्वेश्चन्स जे आहेत ते सिक्वेन्समध्ये तुम्ही लिहू शकतात. जसं की तुम्ही समजा क्वेश्चन नंबर 5 लिहायचा आहे आणि त्याच्यामधला ABC तुम्ही लाईनप्रमाणे लिहू शकतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 तुम्ही फर्स्ट पेजवर चालू करू शकतात, बट तुम्ही त्यामध्ये ABC जो आहे तो तुम्ही सिक्वेन्स वाईज लिहिला पाहिजे.
त्यासोबतच मित्रांनो सब क्वेश्चन जे आहेत ते त्याच्या खाली जसं मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर मित्रांनो नवीन क्वेश्चन नवीन पानावर तुम्ही स्टार्ट केला पाहिजे आणि त्याचे सब क्वेश्चन तुम्ही त्याच पानावर लिहू शकतात खाली. त्यानंतर मित्रांनो तुम्ही सफिशियंट मार्जिन सोडली पाहिजे वन साईड पेज. त्यानंतर मित्रांनो लाईन्स जे आहेत ते अनसर्टेन ठिकाणी तुम्ही ड्रॉ करू शकतात जर का तुमच्याकडे टाईम असेल तर. आणि हँडरायटिंग जे आहे ती गुड मेंटेन करायचा प्रयत्न करा आणि शक्यतोवर ब्लॅक पेनने तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला स्कॅनिंगला जे पेपर स्कॅन होतात त्यामुळे तुम्हाला जे आहे ते व्यवस्थित जे आहे स्कॅन होतील. त्यानंतर मित्रांनो आपण थोडक्यात पेपरची जी रायटिंग मार्किंग स्कीम आहे ती बघायचा प्रयत्न करू. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो, राईट अ मिनिमम 1 फुल पेज फॉर 2 मार्क्स. जर का तुम्हाला 2 मार्क्स असेल तर तुम्ही 1 फुल पेज लिहायचे असेल. मित्रांनो जर 2 मार्क्सच्या क्वेश्चन नाही मिनिमम आपले 6 मार्क्सचे क्वेश्चन असतात तर तुम्ही मिनिमम 2 पेजेस जे आहेत मोकळं लिहायचे वाटल्यास आणि ते भरले पाहिजेत. मित्रांनो तुमच्या आन्सरमध्ये जिथे जिथे तुमचे ब्लॉक डायग्राम किंवा फ्लो चार्ट किंवा फिगर्स असतील ते तुम्ही ॲड केले पाहिजे. त्यानंतर मित्रांनो राईट करताना लँग्वेज जी आहे ती प्रॉपर राहिली पाहिजे. त्यानंतर मित्रांनो तुमच्या जे क्वेश्चन आहेत ते अंडरस्टँडिंग कन्सेप्टनुसार तुम्ही जे आहेत ते मांडण्याचा प्रयत्न करा. नंतर मित्रांनो तुम्ही जे आन्सर आहे ते मॅक्झिमम पॉईंट वाईज लिहिण्याचा प्रयत्न करा आणि की पॉईंट्स त्या ठिकाणी तुम्ही मेन्शन करू शकता. न्यूमेरिकल प्रॉब्लेमला फॉर्म्युला जो आहे तो तुम्ही लिहू शकता. त्यानंतर कॅल्क्युलेशन्सचे सुद्धा तुम्ही ट्राय करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता मेक युअर आन्सर लॉंग बाय ॲडिक्शन फिगर. म्हणजे तुम्हाला आन्सरला जर का पुढे वाढवायचे असेल म्हणजे 2-3 पेजेसचे एक आन्सर जर का करायचे असेल तर तुम्ही त्या ठिकाणी फिगर्स वगैरे ॲड करू शकता. मित्रांनो या ठिकाणी तुमच्याकडे जे आहे ते 5 क्वेश्चन आहेत आणि 5 क्वेश्चनसाठी तुम्हाला 3 आवर्स टाईम आहे म्हणजे 180 मिनिटं. आणि त्यानंतर मित्रांनो प्रत्येक क्वेश्चन तुमचा 6 मार्काचा आहे. जर का तुम्ही प्रत्येक क्वेश्चनला 15 मिनटं दिले तर तुमचा जो आहे 3 तासात पेपर कवर होऊ शकतो. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जे सर्व इन्स्ट्रक्शन्स आहेत ते कळाले असतील. मित्रांनो पेपर तुम्ही फुल अटेम्प्ट करण्याचा ट्राय करायचा आहे. त्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित निश्चितच चांगले मार्क्स जे आहेत ते मिळतील. आणि माझ्याकडून सर्व विद्यार्थ्यांना ज्यांचा पेपर उद्या आहे त्यांना सर्वांना ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक टेक्निकल इन्फो मराठी यांच्याकडून. तर आय होप मित्रांनो तुम्हाला सर्व इम्पॉर्टंट व्हिडिओ जो आहे आपला कळालेला असेल. मित्रांनो पेपरला ज्या त्यावेळी तुम्ही नक्कीच या गोष्टीच्या लक्षात घेणार आहेत. तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल टेक्निकल इन्फो मराठी याला सबस्क्राईब करा. मित्रांनो तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या ठिकाणी आपण रेग्युलर अपडेट टाकत असतो. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. काही प्रश्न असल्यास कमेंट करा. तर मित्रांनो भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.